शिष्टमंडळ हे सरकारचं सध्या छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती पोहोचलंय आणि थोड्याच वेळात ते आता वडीगोद्री इथे लक्ष्मण हाके यांची भेट घेण्यासाठी रवाना होईल। पुढची बातमी आहे अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोर जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षामध्ये खासदार बळवंत वानखेडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर संतापल्या। जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांचं शासकीय कार्यालयाचा ताबा खासदार बळवंत वानखेडे यांना देत नसल्यामुळे खासदार बळवंत वानखेडे आणि यशोमती ठाकूर आक्रमक झाल्यात। यापूर्वी नवनीत राणा यांना देण्यात आलेलं होतं जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदार कार्यालय, मात्र जिल्हाधिकारी खासदार कार्यालय देत नसल्यामुळे खासदार बळवंत वानखेडे आणि आमदार यशोमती ठाकूर यांचं आंदोलन सुरू आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोर यशोमती ठाकूर संतप्त झाल्या। आम्ही सगळे काँग्रेसवाले इथे आम्ही ते ऑफिस फोडणार हे काय झालं काय एवढी दादागिरी आम्ही नाही केली तुम्हा लोकांवर। तुम्हाला मीटिंग मध्ये घेऊन बसत होतो आम्ही सगळे। दादा आंदोलन करण्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही आणलेला आहे आम्हाला। तुम्ही चाबी द्या कमिशनर मॅडम, आम्ही आता चाललो 5 मिनिट कमिशनरांकडे लाईन द्यायचं। ठीक आहे ऐका टाका 12 वाजून किती मिनिटं झाले बघा। आम्ही 40 मिनिटावर आम्ही इथं निघतोय आणि आम्ही ते ऑफिस ताब्यात घेतो। तुम्हाला गुन्हे दाखल करायचे ह्याच्या पलीकडे काय करू शकतं भाजप सरकार? दादा ते आंदोलन आहे आम्ही सगळे काँग्रेसवाले इथे आम्ही ते ऑफिस फोडणार हे काय झालं काय एवढी दादागिरी आम्ही नाही केली तुम्हा लोकांवर। तुम्हाला मीटिंग मध्ये घेऊन बसत होतो। याच संदर्भात आपण बोलणार आहोत। आमदार रवी राणा अमरावतीतले आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती। रवी राणाजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। जिल्हाधिकारी कार्यालयातल्या खासदार कार्यालयाचा जो काही ताबा आहे तो नवनीत राणांना लगेच दिला होता, मात्र आता बळवंत वानखेडेंना दिला जात नाहीये। यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात जो गोंधळ झालाय तुमच्या कानावर आलाच असेल, यावर तुमची काय प्रतिक्रिया? नाही काय, जेव्हा अमरावतीच्या खासदार नवनीत राणा त्या कार्यालयामधून जनसेवा सर्वसामान्य जनतेचे, शेतकऱ्यांचे, शेतमजुरांचे, सगळ्यांचे त्या ठिकाणी प्रश्न सोडत होत्या, त्या ठिकाणी त्यांचे त्या जिल्ह्याचे जे येतात सगळे नागरिक त्यांच्यासाठी सुख सुविधा आणि त्यांचे लवकर काम व्हायला पाहिजे या उद्देशाने ते कार्यालय। आणि नवनीत राणाचा पराभव झाल्यानंतर त्यांनी 8 दिवसाआधीच ते कार्यालयाची चाबी जिल्हा प्रशासनाकडे सुपूर्द करून दिली आणि जिल्हा प्रशासनाने त्याला सील लावलं होतं। आम्ही लावलं नव्हतं, जिल्हा प्रशासनाने सील लावलं होतं याच्यासाठी की बळवंत वानखेडेंची शपथविधी झाल्यानंतर मला असं वाटतं की ते कार्यालय खासदाराला द्यावं लागते अधिकृत, पण त्यांनी इतकी घाई केली की आजच ते कुलूप फोडून टाकलं। ते कुलूप आम्ही लावलं नाही, ते जिल्हा अधिकाऱ्यांनी, जिल्हा प्रशासकीय अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कुलूप लावलं, त्याला सील लावलं आणि त्या ऑफिस बद्दल राज्यसभेचे खासदार आदरणीय अनिल बोंडे साहेब यांनी सुद्धा मागणी केली होती। तर ते राज्यसभेचे खासदार आणि आताचे रनिंग खासदार यांच्यामधला जो जिल्हा अधिकाऱ्यांना जी त्यांची मागणी होती त्या संदर्भात मला वाटतं कलेक्टर योग्य ते निर्णय घेतील, पण एवढ्या तडकाफडकी ते कुलूप फोडणे, त्याला त्याच्यामध्ये एंट्री करणे, तिथे आंदोलन करणे, मला वाटतं हे की याची काही आवश्यकता नव्हती। रवीजी, तुम्ही म्हणताय की आधीच तुम्ही ही चावी दिलेली होती, सुपूर्द केली होती, मात्र अजूनही आरोप केला जातो की अजूनही ताब्यात आहे नवनीत राणांचे असलेले कार्यालय। मला एक सांगा, चावी जर दिली नसती त्या ठिकाणी शासकीय सील लागलं असतं का? त्या लॉकला जर तुम्ही पाहिलं, तुमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जर कॅमेरामध्ये घेतलं असाल तर त्या लॉकला सील लागलाय शासकीय। शासकीय सील तुम्ही लावत नाही। जेव्हा एखादा लोकप्रतिनिधी पराभूत होतो तर त्याचे सगळ्या सुख सुविधा त्याला सरकारला शासनाला वापस करावं लागते, तर ते डायरेक्टली वापस द्यावंच लागते सगळं, त्यानंतरच गव्हर्नमेंट सील लावते। आता शासनाच्या वतीने BSNL मोबाईल हे मिळते, फोन मिळते, तो आम्ही सिलेंडर केला, तेव्हा हे सिलेंडर केलं। तर मला असं वाटतं अशा प्रकारचं चीप राजकारण करून, अशा प्रकारचं चीप आंदोलन करून एखाद्या
पूर्वीच्या खासदाराच्या ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी त्याला फोडणे, तो लॉक तोडणे, आतमध्ये जाणे, मला असं वाटते असं लोकप्रतिनिधीला शोभत नाही. मला असं वाटतं. कारण की बरं रवीजी, मात्र तुम्ही म्हणता आम्ही वेळेत ताबा सोडलाय, वेळेत सगळं सुपूर्द केलंय, मग आता वानखेडेंना मिळण्यात काय अडचण येते? आम्ही याच्यासाठी सोडला की डायरेक्ट ड्रेनेज शासनाच्या सगळ्या सुविधा ज्या असतात त्या पराभूत झाल्यानंतर ऑटोमॅटिक सरकार जमा करून घेते. त्यानंतरच जिल्हा अधिकाऱ्यांनी त्याला सील लावलं. सील मी थोडी लावलं. बरं, सील लागलेल्या लॉकला तोडणे म्हणजे कलेक्टर ऑफिसने लावलेल्या सीलचं त्यांनी त्या ठिकाणी तोडून तोडलेलं आहे. ते नवनीत राणाचं ऑफिसच नाहीये. ठीक आहे.